या पराठ्याच्या कडा उलथण्याने दाबून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि भाजताना दोन्ही बाजूला तूप लावायचं आणि चांगला भाजून घ्यायचा। हा पराठा आहे मटार आणि बटाट्याचा। चवीला तर हा पराठा अतिशय सुंदर होतो आणि हा कापून दाखवते बघा। अगदी उघडल्यावर कडेपर्यंत यातलं सारण भरलेलं आहे। सारण म्हणजे बटाटा आणि वाटाण्याचं। आता हा कसा केला बघूया। आता किती माणसांसाठी आपल्याला आणि किती पराठे करायचे आहेत त्या प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ घातलं, ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो। आणि इथे आपण कसुरी मेथी घालतो, ती पण अशी हाताने चुरून टाकायची। आता आपण चपातीला जसं पीठ भिजवतो तसंच हे पीठ आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे आणि घट्ट नाही आणि पातळ नाही, अगदी जे आपण पोळीला भिजवतो ना तसं गोळा करून घ्यायचा। आता जरा तुपाचा हात लावून हे थोडंसं मळून झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे पीठ चांगलं झाकून ठेवायचं आहे। आता आपण एक आंबट गोड अशी छान चटकदार चटणी करूया। त्यासाठी इथे मी पुदिना घेतला आहे। हा पुदिना माझ्या कुंडीतला असल्यामुळे थोडी माती आहे मी तो आणि पानंही लहान लहान आहेत, मी साफ करून घेते। आता हा पुदिना साफ करून झाला की त्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता मिक्सरच्या जारमध्ये 2 चमचे डाळवे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, थोडी चिंच, गूळ घातलं, अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर कोथिंबीर आणि पुदिना घातला आणि मिक्सरला लावून याची चटणी करून घेतली। आता सारण करण्यासाठी आपल्याला उकडलेला बटाटा हवा आहे, तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढली आणि तिन्ही बटाटे किसणीवर किसून घेतलेत। हाताने चुरून घेण्यापेक्षा पराठ्यासाठी बटाटा नेहमी किसणीवर किसून घ्यायचा म्हणजे छान स्मूथ होतो। आता एका मिक्सरच्या जारमध्ये 2 वाट्या हिरवा वाटाणा घेतला आहे। सध्या बाजारात फ्रेश वाटाणे छान मिळतात ते घ्यायचे। त्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर घालायची आहे। 1 चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि हे सर्व आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला पेस्ट करून घेतली की मग गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि ही जी पेस्ट आपण केली आहे ती कढईमध्ये घालायची आणि परतून घ्यायची आहे व्यवस्थित। म्हणजे काय होईल, परतलं ना की मग जो वाटाण्याचा हिरवेपणा आहे, कच्चेपणा, तो निघून जाईल। आता यात चवीपुरतं मीठ घातलं आणि आपल्याला हे चांगलं भाजून शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून एक वाफ देऊया आणि यामध्ये मी थोडंसं ब्लॅक सॉल्ट पण घालते। आता हे व्यवस्थित शिजून झालेलं आहे। मग यामध्ये उकडलेला बटाटा घातला आणि बटाटाही आपल्याला परतून चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण झालेलं आहे, ते एका ताटात काढून थंड करत ठेवूया आणि हे व्यवस्थित अगदी चांगलं थंडगार झालं ना की मग पराठे करायला घ्यायचे। आता हे मटार आणि बटाट्याचं मिश्रण जे आहे ते चांगलं थंडगार झालेलं आहे, तर ते आता हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे आपल्याला कोणत्या साईजचे पराठे करायचे त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि पराठे चांगले मोठेच करायचे आणि जाड करायचे। आपण मळून 15-20 मिनिटं पीठ ठेवल्यामुळे पीठ पण छान झालं आहे। आता ह्या पिठाचा गोळा घेऊन एक पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे। या पिठाचा गोळा असा सुक्या पिठामध्ये
गुळवून घ्यायचा आणि आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी लाटल्यानंतर पोळी थोडीशी जाडसरच लाटली आहे, पोळी मोठ्या आकाराची लाटली आहे. आता त्याच्यावर थोडंसं पीठ लावायचं आणि एक हा जो आपण सारण केलं आहे त्याचा गोळा ठेवायचा आणि असा पसरवून घ्यायचा मध्ये. आणि याच्या चारही बाजूने या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या आणि पीठ लावून आता असाच पराठा लाटून घ्यायचा. ही जी पद्धत आहे ना पराठा लाटण्याची, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. यामुळे पराठा चिकटून अजिबात फाटणार नाही, कोणीही करू शकेल. आता हा पराठा मी चौकोनी लाटला आहे असं काही नाही आहे, आपल्याला वाटलं तर गोलही लाटू शकतो. फक्त याचं सारण जे आहे ते टोकापर्यंत सरकवून लाटायचं आहे. जशी आपण पुरणपोळी लाटताना कसं लाटणं सरकवतो, म्हणजे ते सारण अगदी टोकापर्यंत कडेला पोचलं पाहिजे. मग गरम तव्यावर हा पराठा घालायचा आणि हे पहा असा छान शेकून घ्यायचा आणि तूप सोडायचं भाजतानाच. आणि दोन्ही बाजूनी चांगला खरपूस आणि त्याच्या कडा चमच्याने जरा दाबायच्या, म्हणजे कच्च्या राहत नाहीत. मी जेव्हा चौकोनी पराठा लाटते ना त्यावेळेला माझ्या कडा थोड्याशा जाड राहतात, म्हणून मी असं दाबून दाबून भाजते. नेहमीची सवय असल्यामुळे गोल पराठा केला की मग तो अगदी त्याच्या कडेला पातळ होतो. पण काही हरकत नाही, असं व्यवस्थित दाबून भाजला ना की मग छान होतो पराठा. मटार आणि बटाटा आपण वाफवून घेतो ना, त्यामुळे तो छान शिजलाही जातो. वाटाण्याचा हिरवेपणा जाऊन अगदी पराठा खमंग होतो. छान आंबट गोड अशी चटणी आणि मटार आणि बटाट्याचे पराठे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.